यांनी कृपया करून स्टेजवरती यावे. अशफाक शेख. गोलंदाज नाही, गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या उजव्या बाजूना पहिला चेंडू घेऊन तो मैदानामध्ये नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय अशफाकजी शेख साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. खोपोली युवा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. गेम इज ऑन. पहिला चेंडू यावेळेस गोलंदाजच्या माध्यमातून नईम गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू इथे स्वेर फेकलाय. ललित स्ट्राइक एंड वरती आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती वैभवला आपण पाहतोय. पहिला चेंडू धावणचा श्री गणेशा करताना वाईट फेकला गेला. एक अवंतर धाव स्कोर कार्ड वरती नोंद केली जाते. सन्माननीय ऋषिकेशजी दळवी साहेबांचं दमदार चौकारानं केलं इथे फलंदाज ललित घोसाळकर यानं खोपोली युवा चषकामध्ये स्वागत. डीजे ऋषिकेश भाई दळवी यांना विनंती आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. आदरणीय शुभमजी देशमुख साहेब तुमची वाट पाहतायत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. जबरदस्त हा चेंडू. ऋषी माडिक आता आनंद घेतायत. देशातून नव्हे तर परदेशातून कॉल आला आता आपण पाहतोय. ही मॅच आता साता समुद्राकडून पलीकडे जाऊन पाहिली जाते. ऋषी माडिक या मॅचचा आनंद घेत आहेत दुबईवरना आणि त्यांनी ललित घोसाळकरच्या लागोपाठच्या 3 चौकारांना 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. तर या स्पर्धेसाठी आपण बघतोय आदरणीय आमचे चिंचवली गावचे रहिवासी, चिंचवली गावचे पोलीस पाटील दिनेशजी पाटील साहेबांनी देखील बहुमूल्य शुभेच्छा दिलेल्या आहेत. दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नईमचा हा चेंडू यावेळेस जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. पंचांनी इथे नॉट आउट घोषित केलेला आहे. डीजे धावफलकावरती धावा लागल्यात त्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7. जबरदस्त हा चेंडू जो निर्धाव फेकला जातोय. ज्या चेंडूवरती कोणतीही धाव मात्र इथे आलेली नाहीये. 7 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड स्थिर आहे. एक चौकार देखील या षटकामध्ये आपण पाहिलाय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू नक्कीच नईम या गोलंदाजानं अडवला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पहिलं षटक समाप्त झालंय बिनबाद. टीम ऐकविरा काटरंग संघाच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 7. नेक्स्ट ओव्हर आता कोणता गोलंदाज येणार हे पाहण्याआधी ऐकूया खोपोली युवा चषकामध्ये दमदार संगीत. डीजे
स्ट्राइक एंडवरती आता अभिजित, नॉन स्ट्राइक एंडवरती ललित. पहिला गडी मात्र बाद झाला. वैभव इथे फटका फसला. अभिजित चुकला, चुकीला माफी नाही. आणखीन एक फलंदाज येईल तर पॅव्हलियनच्या आसऱ्याला आणि धक्का क्रमांक दुसरा टीम काटरंग संघाला. डीजे नेक्स्ट बॅटर रोहन. रोहन आल्या आल्या दमदार मारलाय या ठिकाणी. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या साह्यानं स्कोर कार्ड वरती वाढ झाली आणि टोटल धावा लागल्यात त्या 12. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. इथे मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जबरदस्त आयोजन नियोजन खोपोली युवा चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. राहुलजी शिंदे आणि शुभमजी देशमुख यांच्या सगळ्या मित्र परिवारानं या सोहळ्यासाठी आपलं बहुमूल्य योगदान दिलंय आणि या सोहळ्याला मात्र 4 चांद लावले. ते आपले ठाणे जिल्ह्याचे पाहुणे मात्र या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. शुभमभाई चौगुले यांचे दमदार वाईल्ड कार्ड एंट्री आपण पाहिली. त्यांनी प्रत्येक खेळाडूंना मार्गदर्शन देखील या सोहळ्यामध्ये केलं आणि आयोजकांना खूप साऱ्या भरघोस अशा शुभेच्छा देखील दिल्या. नेक्स्ट बॅटर मोनिश पाटील मैदानामध्ये आलाय. बारा धावा स्कोर कार्ड वरती. 3 गडी मात्र पवेल्यांच्या आसऱ्याला परसलेत. नेक्स्ट बॉलर मिस्टर जादूगर वसीम गोलंदाजी मार्क वरती आलाय 3रं षटक फेकण्यासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने आता गोलंदाजी करेल. पंच आहेत सूरजजी पांडे. इन ऍक्शन मध्ये चुलबुल पांडे म्हणून ज्यांची ओळख आहे. डान्सिंग अंपायर, व्हायब्रेटिंग अंपायर, बऱ्याचशा पदव्या त्यांना दिल्या गेल्यात आणि आमचे लेख पंच आहेत ते मात्र चेतनजी माडिक. जोरदार अपील मैदानामध्ये झाली आहे. ललित घोटसाळकर प्रयत्न करतोय. प्रयत्नांच्या पलीकडे जाऊन पराकाष्ठा करताना पाहायला मिळतोय. जसे प्रयत्न आमच्या आयोजकांनी केले या स्पर्धेला सुंदर आणि अतिशय लोकांच्या प्रेमात पाडणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गर्दी गर्दी आणि गर्दी आपण या मैदानावरती आता प्रेक्षकांची पाहतोय. व्हाईट चेंडूचा इथे इशारा आला. या मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धा मी पाहिल्या. ज्या स्पर्धेमध्ये मोठ्या 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 ट्रॉफ्या असतात पण इथे मात्र अतिशय सुंदर मनाला मोहात पाडणारी आपण ट्रॉफी पाहतोय जी प्रत्येकाला आपल्या शोकेशमध्ये ठेवण्याची संधी आहे. मोठ्या ट्रॉफ्या बऱ्याच पाहिल्या पण त्या घरी नेल्यानंतर अडचण होते ठेवायच्या कुठे. पण आयोजकांनी खऱ्या अर्थानं खूप सुंदर ट्रॉफीज इथे आणल्यात आणि या ट्रॉफी मात्र आता प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेल्यात. पहिल्या क्रमांकासाठी भरघोस असं 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे या स्पर्धेसाठी. दिनेश सरांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतो. आमचे समालोचन मित्र जे सांगतात या चेंडूवरती लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध आलाय दमदार चौकार. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 18 धावांवरती टीम काटरंग संघाचा खेळ आपण पाहतोय. लागोपाठच्या 3 चौकारांना शुभम दादा देशमुख साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि आता मात्र राहुल शिंदे साहेब देखील पाहतायत. कदाचित लागोपाठच्या 3 विकेटसाठी त्यांच्याकडे देखील पारितोषिक असेल. खराब चेंडू यावेळेस लेग शिपच्या बाहेर. पंच मात्र पनिशमेंट देत आहेत. स्वेर चेंडूचा इशारा. इथे धावा वाचवाव्या लागतील. ग्रीन स्टार
कृष्णानगर खोपोली संघाचं नाव खूप मोठं आहे, पण या मैदानावरती आता त्यांना कामगिरी देखील मोठी आणि मोठी करावी लागेल. हॅलो, थोडासा विचार करण्यास भाग पडला. आता यष्टिरक्षक स्वतः कांडमंत्र देताना आपण पाहतोय. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण, घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतायत. आदरणीय शुभमजी देशमुख आणि त्याचबरोबर आदरणीय राहुलजी शिंदे साहेबांना त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा कमेंट्सच्या माध्यमातून देखील दिल्यात. दमदार हा सोहळा आहे. थोड्याच वेळात आमदार साहेबांचं देखील आगमन या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण इथे चांगला फटका होता, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला मारलं गेलं आणि इथे धाव मिळते ती एक या धावसंख्येनं स्कोअर कार्ड वरती वाढ. टोटल 20 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. आमचे स्कोरर मित्र नेहमी आम्हाला या मैदानावरती त्यांची सहकार्य राहतं. हर्ष जाधवचं देखील मी हार्दिक असं स्वागत करेल. ऐसी कोई गली नहीं जहां पे हर्ष दादा की चली नाही. थोड्याच वेळात त्यांना आपण मैदानावरती देखील पाहणार आहोत. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये दमदार स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला फलंदाज मोनिस्ट, पण धाव मिळते ती 1. दिनेश सर, आपण या सोहळ्यामध्ये आल्यानंतर तमाम प्रेक्षक वर्ग आपण इथे पाहिलाय. कशा पद्धतीने या सोहळ्याकडे तुम्ही पाहताय आणि आयोजन कसं तुम्हाला वाटतंय? कल्पेजी शहा साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज मोनिश येईल डगआउट मध्ये आणि दिनेश सर त्याआधी आपण संधी देऊया डीजेला. सन्माननीय निहालजी गायकवाड साहेबांकडून लागोपाठच्या 3 चौकारांना 200 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राइक एंड वरती आदित्य दर्गे आलाय. दर्गे ब्रदर्स एक मोठं नाव आहे या खालापूर तालुक्यातील. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि अशा वेळी गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. राजू भाऊ गायकवाड साहेबांना आपण विनंती करूया आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. निहालजी गायकवाड यांच्याकडे लागोपाठच्या 3 चौकारांना 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 3 चौकार आता मारावे लागतील आणि धावा खूप कमी या स्कोअर कार्ड वरती नोंद झाल्यात. हनमबाई शेख आणि अशफाकबाई शेख साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. जोरदार पद्धतीने अपील झाली आहे. पंच सांगतायत नोट आउट आहे कारण की पॉपिंग क्रीज मध्ये स्वतः फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपन्न झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद धावा लागला स्कोअर कार्ड वरती 23. दिनेश सर 23 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 षटकांचा हा सामना. 3 षटक कंप्लीट झालेत ग्रीन स्टार खोपोली संघाच्या माध्यमातून. हनमबाई शेख अशफाकबाई शेख यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम आणि शेवटचा मानला जाईल. बघा थेट प्रेक्षेपण चालू आहे. याचा अर्थ असा नाहीये का प्रत्येक वेळेस तुम्ही पंचांवरती आक्षेप कराल, पण हे थेट प्रेक्षेपण घर बसल्या प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी आहे. ज्यांना या मैदानावरती येणं शक्य नाहीये ते मात्र घरातनं मॅचचा आनंद घेतात. मग माता भगिनी असतील, प्रत्येकाचे बंधू मित्र परदेशातून विदेशातून या मॅचचा आनंद घेतात, त्यांच्यासाठी केलेलं हे आयोजन आणि नियोजन आहे. त्यामुळे तुम्ही पंचांची वाद घालू नका. क्वालिफाईड पंच आहेत. नेक्स्ट बॉलर रोहन, ग्रीन स्टार खोपोली यांचा देखील दमदार सोहळा आपण पाहिला.
खोपोली विभागातील मानाची स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे आपण पाहतोय आणि ही देखील स्पर्धा मानाची आहे. धावा लागला स्कोर कार्ड वरती टोटल 23 23 रन स्कोर कार्ड पे जुड़ चुके हैं. नेक्स्ट बॉलर रोहन. रोहनचा पहिला चेंडू आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झालंय. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. ललित घोसाळकर जो रायगड प्रीमियर लीग मध्ये जी बॉक्स क्रिकेटची प्रीमियर लीग झाली तिथे मॅन ऑफ द सिरीजचा हकदार राहिले, त्याला मात्र बांधून ठेवलंय. पण ललितला आता तो खेळ आठवावा लागेल. त्याचा खेळ पाहण्यासाठी अक्षय दाभाडे, मनोज लाड मात्र बराचसा दूरवरचा प्रवास करून या मैदानावरती आलेत. हाच का तो ललित ज्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये सिरीज मिळाली असा प्रश्न आता विचारला जाईल. ललित मध्ये ती क्षमता आहे, त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, त्याची बॅट पकडण्याची स्टाईल अनोखी आहे. इथे टॅप केलंय पण चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला मैदानावरती झोपवलंय आणि त्यानंतर अडवलेला हा चेंडू. फक्त धाव खर्च केली ती 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ही मॅच कडक पाहायला मिळेल याच्यामध्ये तीळ मात्र नाहीये शंका. स्ट्राइक एंड वरती आदित्य दर्गे. लेदर क्रिकेट, ओरम टेनिस क्रिकेट मध्ये मोठं नाव आहे, पण बॉक्स क्रिकेट मध्ये आता करामत करून दाखवावी लागेल. ची चांगली किमया आयोजकांनी घडून आणली आहे. खोपोली युवा चषकाच्या माध्यमातून दमदार हा सोहळा आहे आणि प्रत्येक मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळेल. इथे 9+4 दिवाळीच्या आधीचा हा बोनस आणि 5 धावा स्कोर कार्ड वरती. ठोक डीजे. ज्याच साठी केला होता अट्टहास तो क्षण मात्र गोड होतोय. आयोजकांची मांडियाळी आता या व्यासपीठावरती पाहायला मिळते, ज्यांनी दमदार कामगिरी मैदानावरती सुंदर टुर्नामेंटचं आयोजन करून दाखवलेले आहे. बरेचसे मित्र सहकारी देखील त्यांचे या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं आपण स्वागत करूया. लागोपाठचे 3 चौकार अजून पाहायला मिळत नाहीयेत. जे मान्यवरांनी पारितोषिक इथे लावलंय ते पारितोषिक पटकावण्याची संधी आहे. धावा लागला स्कोर कार्ड वरती टोटल 30 रन स्कोर कार्ड पे जुड़ चुके हैं. या षटकातील चेंडू झाले ते आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 गेंदे अब तक डाली जा चुकी है. यहाँ पे और एक खराब गेंद, वाईट गेंद का इशारा, वाईट च्या पद्धतीनं एक धाव जोडली जाईल. परिस्थिती थोडीशी आता अवघड जागेचं दुखणं झाली. ग्रीन स्टार कृष्णनगर खोपोली संघाची आपण पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर बांधून ठेवलं होतं, पण या षटकामध्ये अवंतरच्या माध्यमातून बऱ्याचशा धावा खर्च झाल्यात. केटीसीची टीम देखील चांगलं कार्य कर्जत, खालापूर, रायगडमध्ये कुठेही असो बऱ्याचशा मोठ्या मोठ्या शृंखलेमध्ये आपण पाहतोय. संतोषजी लोहार देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न केला पण स्विच अजूनही ऑफ आहे. गोलंदाज मात्र सातत्याने स्वेर चेंडूचा मारा करतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती 32. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर दडपण आलंय. स्ट्राइक एंड वरती रायगड बॉक्स क्रिकेट मधला एक मोठा चमचमता सितारा ज्यानं मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड मिळवलाय, पण त्याच्या समोर गोलंदाजी करताना पहिला चेंडू मात्र अतिशय दर्जेदार गोलंदाजानं फेकला, पण त्यानंतर त्याच्यावरती आलेलं ही दडपण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 32-32. जबरदस्त फटका, मिनी हेलिकॉप्टर लँड, चेंडू आर पार जाईल सीमारेषेच्या पलीकडे, टांगा पलटी, घोडे परार. आल्या 4 धावा. ठोक डीजे चौकार.
थँक्यू डीजे. या चौकारानं आता थोडीशी हवा काटरंग संघाच्या दिशेला पाहायला मिळतीये. ग्रीन स्टार कृष्णनगर खोपोली हा संघ देखील ताकदीनं मैदानामध्ये उतरलाय. त्या ताकदीनं हे आयोजन आपण पाहतोय. जबरदस्त फटका आणि या फटक्यावरती देखील उत्तर होतं 4-4-4. आलाय चौकार. लागोपाठचा दुसरा ठोक डीजे. थँक्यू डीजे. नावाची चर्चा होणार. राहुलजी शिंदे, शुभमजी देशमुख, निहालजी गायकवाड, अशफाकजी शेख, प्राण ओवाळ, संतोषजी लोहार, नयनजी गायकवाड, मयूरजी जाधव, त्याचबरोबर इरफान शेख, सोहेल शेख, मुन्ना शेख, सौरभ तेलंगे, विकी मोहिते आणि रोहितजी या सगळ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आपण बघतोय. या सोहळ्यामध्ये दमदार असा खेळ मैदानामध्ये होताना टीम काटरंग विपक्ष ग्रीन स्टार खोपोली या संघाचा आणि या खेळामध्ये पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. धावा लागला टीम काटरंग संघाच्या टोटल 41 आणि नेक्स्ट इनिंग मध्ये आता गरज असेल ती 42 या धावसंख्येची. आणि या 42 धावा कशा पद्धतीने मैदानामध्ये आता ग्रीन स्टार कृष्णनगर खोपोली संघाचे फलंदाज करतील हे पाहण्याआधी ऐकूया आयोजकांचं सुमधुर संगीत. सन्माननीय आमचे वाजिद भाई मॅचचा आनंद घेत आहेत प्रेक्षक गॅलरी मधनं. त्यांना विनंती असेल म्हणे व्यासपीठावरती यावं. वाजिद भाई एक दमदार असं व्यक्तिमत्व आहे जे काम मात्र सुरेख मैदानामध्ये करताना. नेक्स्ट मॅच श्रेष्ठा एंटरप्राइजेस विरोधात सिद्धार्थ नगर. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी या. अशफाक शेख आणि त्यांच्या बरोबरीनं हनमबाई यांचं आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. खोपोली युवा चषक 2024 मध्ये या मान्यवरांचं हार्दिक असं वेलकम असेल. अशफाक भाई यांचं स्वागत आहे या सोहळ्यामध्ये आणि स्वागत करतील शुभम देशमुख साहेब. श्रेष्ठा एंटरप्राइजेस विरोधात सिद्धार्थ नगर दोन्ही संघाच्या कर्णधारांना माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर चला या टॉस साठी तुमचं देखील हार्दिक असं स्वागत. थँक्यू डीजे. सुपरस्टार की विदाउट स्टार या मॅच मध्ये नक्कीच हे चित्र स्पष्ट होईल. ही मॅच दमदार होईल मैदानामध्ये याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. 42 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. नईम आणि अकिली बंधूंची जोडी आहे मैदानामध्ये. नेहमीच टीमा मार्कवा आपण पाहिले पण आता नईम आणि अखिल हे दोन बंधू कृष्णनगर ग्रीन स्टार संघाचे धुरंधर फलंदाज. ललित घोसाळकर पहिल्या क्रमांकाचा हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. ललितचा दुसरा चेंडू स्ट्राइक एंड वरती यावेळेस अखिलला आपण पाहतोय. पंचांनी मात्र या चेंडूला स्क्वेअर घोषित केले.
1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे. संतोषजी राठोड मोठं नाव आहे, ज्यांनी युवकांना बऱ्याचशा संधी या मैदानावरती निर्माण करून दिल्यात. मॅन ऑफ द सिरीजची सायकल सातत्यानं त्यांनी स्वप्नात पाहिली, पण ती मैदानामध्ये आणण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालेत. ट्रॉफीज देखील सुंदर ज्यांच्या चॉईसनं या मैदानावरती पाहायला मिळतात. चॉईस खूप सुंदर आहे आणि ते सुंदर व्यक्तिमत्व आपल्या या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतंय. टोटल 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दमदार स्ट्रोक आणि या चेंडूवरती लॉंग ऑफच्या बाहेर येतील. खणखणीत दणदणीत कडक 4 धावा, चौकार. थँक्यू डीजे. धावा लागल्या स्कोर कार्ड वरती टोटल 7. हा पटका जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा 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 चौकार चौकार चौकार. 4 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 42 धावांचा पाठला इथे केला जातोय. 11 रन स्कोर कार्ड वरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. ललित घोसाळकर थोडासा या षटकामध्ये मागडा ठरला, पण इथे घुटना टेक तमाशा देख. तमाशा केला फलंदाजाचा आणि संधी आता डीजेला. चला नेक्स्ट बॅटर. वेळेला महत्व द्या, वेळ खूप महत्वाची आहे. जे टाइम लावला गेलाय, टायमाचं उल्लंघन झालं तर तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 11. 1 गडी मात्र बाद झालाय. ग्रीन स्टार कृष्णनगर खोपोली संघाचा नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय वसीम. मिस्टर जादूगर याच्या हातामध्ये बरीचशी जादू आहे, पण त्या जादूचा वापर आता बॅटनं करावा लागेल. कसलेला गोलंदाजी मार्कवरती या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मैदानामध्ये व्यूहरचना आखली जातीये. वेळेला खूप महत्व आहे. चला, टाइम इज मनी. वेळेला महत्व दिलं जाईल. रिव्हर्सिपचा प्रयत्न, इथे जेल बाद. इसको लगा डाला तो लाइव जिंगल आला. ठोक डीजे. फिर एक बार लगातार विकेट मैदान के बाहर. धन्यवाद डीजे. नेक्स्ट मॅच शेवटची आणि अंतिम पुकार. श्रेष्ठ एंटरप्राइजेस विरोधात सिद्धार्थ नगर. दोन्ही संघांना विनंती आहे, जर आता पुढील चेंडूच्या आतमध्ये नाणेफेकीचं कौल करण्यासाठी तुम्ही आला नाहीत तर तुमचा सामना 3 षटकांचा असेल. शेवटची आणि अंतिम पुकार आहे. स्कोर कार्ड वरती धावांची नोंद येते 11 आणि 11 धावांवरती 2 महत्वाचे गडी पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या बाहेर आले. श्रेष्ठ एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार इथे आलाय. सिद्धार्थ नगर संघाचा संघनायक. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज कोणत्याही पद्धतीचा वेळ न घेता आपण आता टॉस साठी यावं. टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेकीचं कौल. चला, दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. आपण आयोजकांना विनंती करूया, सन्माननीय राहुलजी शिंदे आणि त्याचबरोबर शुभमजी देशमुख आणि सगळा मित्र परिवार या व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेतोय.
त्यापैकी आपण विनंती असेल अमित चव्हाण साहेबांना आपल्या शुभ हस्ते केलं जाईल नाणेफेकीचं कौल. सन्माननीय सिद्धेजी पाटील साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. खोपोली युवा चषक या सोहळ्यामध्ये सिद्धेश पाटील साहेबांचं स्वागत असेल. चला नेक्स्ट बॉलर सूरज पाटील. चेंज द गेम अशी संकल्पना मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्यांदा मोनूला पाहिलं, आता सूरज आलाय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज अखिल, नॉन स्ट्राइक एंड वरती जुबेर. जबरदस्त सूरजचा चेंडू जो निर्धाव फेकला जातोय. सूरज पाटीलची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. मग इथून रत्नागिरी असो किंवा महाबळेश्वर असो, वरची खोपोली असो कि मग कोल्हापूर, सांगली, सातारा असो, या खेळाडूचे बरेचसे चाहते आहेत आणि जे मॅचचा आनंद आता केटीसीच्या माध्यमातून घेत आहेत. सिद्धार्थ नगर संघाने नाणेफेकीचे कौल जिंकले. निर्णय लगेच सांगा आणि ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये जा आणि ऑफिशियल जी कामगिरी बाकी असेल ती पूर्ण करून घ्या. बघा, दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण आयोजकांशी संपर्क साधा. सिद्धार्थ नगर आणि श्रेष्ठ एंटरप्राइजेस ऑफिशियल जी कामगिरी बाकी आहे ती पूर्ण करण्यासाठी आयोजकांशी संपर्क साधा. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर कुठल्या स्पॉटवर न उचलून घेतोय आणि त्यानंतर या चेंडूवरती पाईच्या माध्यमातून पंच सांगतायत धाव पूर्ण होती. तीन चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. जबरदस्त हा फटका आणि या फटक्यावरती पुन्हा एकदा मिळते ती एक सिंगल. टोटल धावा लागल्या त्या. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. 14 धावा लागल्या. तांत्रिक अडचणी आल्यात आमच्या पुढे लेखकाला, त्यांनी ती दूर केली. 14 धावा लागल्या. 42 चा पाठला होतो. निहालजी गायकवाड, अशफाकजी शेख, प्राण ओवाळ, संतोषजी लोहार, नयन गायकवाड, मयुरेजी जाधव, इरफान शेख, सोहेल शेख, मुन्ना शेख, सौरभ तिलवणे, विकी मोहिते, रोहित, राहुलजी शिंदे आणि शुभमजी देशमुख यांच्या सगळ्या सहकार्यानं खोपोली युवा चषक 2024 हे माध्यम आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थ नगर संघाला विनंती, आपल्या कर्णधाराला आपण आयोजकांशी संपर्क साधायला सांगायचा आहे. रोहितजी यांचं देखील बहुमूल्य सहकार्य आहे या शृंखलेमध्ये. बघा, डीजे ऑपरेटरचं देखील मी कौतुक करेन. त्यांनी आता मॉनिटर देखील या सोहळ्यामध्ये सहभागी केलाय आणि आता चारी दिशेला आमचा आवाज प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. चांगली विद्युत रोषणाई, उंच असे टावर्स आहेत, त्याच्यावरनं लाईटचा पुरेपूर वापर करताना क्रिकेटचा खेळ बहरतोय. श्री इव्हेंट आणि आमचे डीजे ऑपरेटर सॅमी यांच्या माध्यमातून चांगलं कार्य या मैदानावरती घडताना मंडप गोल्फच्या भूमिकेमध्ये. नेक्स्ट बॉलर वैभव.
12 चेंडू 27 धावांची गरज आहे. वैभवचा हा चेंडू यावेळेस जातो मिड विकेटच्या बाहेर 4 धावांसाठी. लाजवाब असा खोपोली युवा चषकाचा दमदार चौकार. शेवटची विनंती आहे टीम सिद्धार्थनगर संघाच्या कर्णधाराला आणि श्रेष्ठा एंटरप्राइजेस संघाच्या कर्णधाराला, आपण आयोजकांशी संपर्क साधा, अन्यथा कदाचित तुमचा सामना डिले होईल. लेट खेळवण्याची दाट शक्यता आहे. चांगला चेंडू कमबॅक केलं गेलं वैभवचं आणि इथे स्कोर कार्डवरती धावांची नोंद झाली ती 19. संतोषजी राठोड मॅचचा आनंद घेतायत. ज्यांची संकल्पना या मैदानावरती नव्यानं फटाक्यांची आतिषबाजी असो किंवा मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल. रोशन म्हात्रे आणि भाई दळवी साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. दमदार चौकार आलाय. स्वागत मात्र मान्यवरांचं करूया सुमधुर गीतानं. डीजे किती आला बावड्या? 9 बॉल 19 पाहिजे. तुझा किती आला? 23 धावा स्कोर कार्ड वरती लागलात. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. मैच अभी खत्म नहीं हुआ मेरे दोस्त. मैच में बहुत ट्विस्ट है. विलन कौन, हीरो कौन, सगळं पाहायला मिळेल. चांगला चेंडू खोदून काढला मी तर म्हणेल. विकेट वरती नांगर फिरवतात तसा इथे बॅट फिरवली गेली. जोरदार पद्धतीने बॅटचा आवाज आला पण या चेंडूवरती मिळते ती 1 धाव. एका धाव्याच्या माध्यमातून टोटल 24. मान्यवरांचं स्वागत असेल या सोहळ्यामध्ये. युवा चषक 2024 खोपोलीतील आणखीन एक मानाची स्पर्धा शिळपाड्याच्या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतीये. चांगला चेंडू. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. झेल पकडण्याची संधी होती. पंचांकडे पाहिलं जाईल. धाव लागते ती कदाचित बाईटचा साइन आहे. एक धाव्याच्या मदतीनं टोटल 25. 42चा पाटला. 25 धावा स्कोर कार्ड वरती. वैभव चांगलं कमबॅक करताना. येणारे 7 चेंडू 17 धावांची गरज. लालचपुरी बला आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा आत्मविश्वास इथे गमावलाय कारण इथे आलाय बॉक्स क्रिकेटच्या खेळामध्ये षटकार आणि या षटकाराला फलंदाज असेल बाद. ठोक डीजे. त्यांनी आता या व्यासपीठावरून रजा घेतली आहे. थोड्याच वेळात परत येतील अशा अपेक्षा आपण करूया. पण या मॅच मध्ये आता परतलाय काटरंग संघ ज्यांनी गोलंदाजी केली चांगली. नेक्स्ट बॉलर छोटा पैक बड़ा धमाका मोनू, जो होनी को अनहोनी कर दे और अनहोनी को होनी, जिसका तीसरा नाम है मोनू उर्फ बांगड़ू. स्ट्राइक एंड वरती फलंदाज अखिल. नॉन स्ट्राइक एंड वरती बबलू. फटका बसला. फलंदाज चुकला. चुकीला माफी नाही. अखिल देखील येईल माघारी. मोनूची जादू यावेळेस मैदानामध्ये पाहायला मिळते. ठोक डीजे.
शरद नाव आहे का? वाईट चेंडूचा इशारा. याआधी परिस्थिती ग्रीन स्टार संघाची वाईट होती, पण आता मात्र कदाचित अशा वाईटच्या माध्यमातून काटरंग संघाची परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाही, पण वेळ निघून गेली. फटके मात्र सातत्यानं मोठे मारले जात आहेत. क्रिकेटमध्ये मजा आहे, क्रिकेटमध्ये आनंद आहे. जसा ओरम क्रिकेटचा सराव सुरू केलाय ग्रीन स्टार कृष्णनगर खोपोली संघानं, तसा अंडरम क्रिकेटचा खेळ विसरलीत की काय, असा प्रश्न आता मोसिम शेख यांना विचारला जाईल. ठोक डीजे.